या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अंबिकाचा फोटो खाली पडून फुटल्यामुळे घरातील सगळेच जण घाबरलेले असतात आणि मग त्यानंतर अथर्वचं लक्ष त्याच्या आईकडे म्हणजे मंजिरीकडे जातं. तो धावतच तिच्या जवळ जातो. तिला कोणतीही दुखापत झालेली नसते, त्यामुळे त्याच्या जीवात जीव येतो. मात्र अथर्वच्या खांद्याला मोठी दुखापत झालेली असते आणि त्यामुळे माया लगेच त्याला औषध लावण्यासाठी पुढे येते. तर मंजिरी अंबिकाचा तो फोटो बाहेर घेऊन जाण्यासाठी सांगत असते. तितक्यात नर्मदा म्हणते की काच फुटली म्हणजे हा तर शुभ शकुन आहे. तर तिचा नवरा म्हणत असतो की हो ना, आपल्या घरावर आलेलं संकट काचेने स्वतःवर घेतलं असंच म्हणायला हवं. तर दुसरीकडे मीरा तिच्या बाबांसाठी जेवणाचा डबा भरत असते. मात्र तितक्यात तिची काकी त्या ठिकाणी येते आणि हे सगळं बघून ती मीरावर खूप चिडते. ती रागातच म्हणत असते की त्या वेड्याला रोज चांगलं चुंगलं नेऊन देण्याची काही गरज आहे का. त्यामुळे मीरा खूप चिडते आणि रागातच तिच्याकडे बघते आणि काही न बोलता तेथून निघून जाते. त्यामुळे काकी म्हणत असते की हिला लहानाची मोठी मी केला आहे, पण बघा माझ्याकडे कशी मारक्या म्हशीसारखी बघते आणि त्या वेड्याला रोज डबा नेऊन देते. मीराचे काका म्हणत असतात की अगं तो माझा दादा आहे आणि आज त्याच्याचमुळे आपल्या डोक्यावर छप्पर आहे. मात्र ती काकी म्हणत असते की मग काय त्यांनी आपल्यावर उपकार केलेले नाही आहेत. डोक्यावर छप्पर आहे मात्र त्याच्याखाली सुख आहे का, नाही ना. त्यांनी जे कर्ज घेतलं होतं ते आपल्यालाच फेडावं लागतंय. आणि मग ती रागातच तेथून निघून जाते आणि तिच्या अशा बोलण्यामुळे काकांना मात्र वाईट वाटत असते. दुसरीकडे ती माया अथर्वच्या जवळ जात त्याच्या खांद्याला औषध लावून देत असते. ते बघून नर्मदा तर खूपच खुश असते. अनन्याला मात्र ही गोष्ट अजिबात आवडत नाही. तितक्यात वेदा शाळेमधून घरी येते आणि अंबिकाचा तो पडलेला फोटो बघून तिला खूप वाईट वाटतं. ती रडतच त्या फोटोजवळ जाते आणि अथर्व तिच्याजवळ जाणार इतक्यात मंजिरी त्याला थांबवते आणि ती स्वतः वेदासोबत बोलू लागते. पण वेदा काही न बोलता रडतच तिच्या खोलीत निघून जाते आणि तिची अशी अवस्था बघून अथर्वला खूप वाईट वाटते. पण मंजिरी म्हणते की तिला थोडा वेळ दे आणि त्यामुळे तो आहे तिथेच बसतो. माया मात्र त्याच्याकडे बघतच असते. त्यानंतर वेदा तिच्या खोलीत जाते आणि ती बाहुलीला जवळ घेत रडतच तिथे बसून राहते. दुसरीकडे मीरा तिच्या बाबांसाठी डबा घेऊन निघालेली असते आणि नेमकी त्याच वेळी गावातून देवीची पालखी देखील एका रस्त्याने येत असते आणि त्याच्याच समोरच्या रस्त्याकडून मीराचे बाबा येत असतात. देवीच्या पालखीला बघण्यासाठीच ते चाललेले असतात आणि नेमकी 3 रस्त्यांवर ते तिघेजण एकत्र येतात. देवीची पालखी आणि मीराचे बाबा एकमेकांसमोर आलेले असतात आणि हे बघून मीरा घाबरते. कारण ते गाववाले मीराच्या बाबांना वाटेल ते बोलू लागतात आणि मग त्यानंतर एक माणूस तर काठी घेऊन त्यांच्यावर हल्ला करतो. पण मीरा मध्ये येते त्यामुळे तिला दुखापत होते. मात्र ती त्या माणसाला खूप ओरडते आणि तेथून निघून जायला सांगते आणि ती तिच्या बाबांनासुद्धा रस्त्यातून बाजूला घेऊन येते आणि मग ती देवीची पालखी पुढे जाते. मीरा म्हणत असते की बाबा तुम्हाला किती वेळा सांगितलंय गावात नका येऊ म्हणून. काय केले त्या देवीने आजपर्यंत आपल्यासाठी. मात्र ते प्रेमाने देवीच्या मूर्तीकडे बघत असतात. तर दुसरीकडे ती मंजिरी घरातील नोकरांना अंबिकाची फ्रेम दुरुस्त करायला सांगत असते. पण तितक्यात माया त्या ठिकाणी येत म्हणते की मॅडम अंबिकाची ही फोटो फ्रेम मी दुरुस्त करते. ती असताना तर मी तिच्यासाठी काही करू शकले नाही, पण आता तरी मला तिच्यासाठी काहीतरी करू द्या. कारण तिच्याचमुळे आज मी इथे आहे, नाहीतर अजूनही त्याच अनाथ आश्रमात असते. आणि तिचं ते बोलणं ऐकून नर्मदा मात्र गालातल्या गालात हसत असते आणि मग ती माया अंबिकाची फोटो फ्रेम घेऊन घरातून बाहेर जाण्यासाठी निघते. तर नर्मदा लगेच मंजिरीजवळ जात म्हणू लागते की मायाच आपल्या घरासाठी योग्य आहे. दुसरीकडे मीरा तिच्या बाबांना घेऊन स्मशानभूमीमध्ये येते. तिथे एक प्रेत जळत असते. मात्र मीराला भीती वाटत नाही. ती तिच्या बाबांशी बोलत म्हणत असते की तुम्ही का गावात आलात, मी तुम्हाला सांगितलंय ना गावातील लोक चांगले नाही आहेत. मात्र त्यांचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. ते पटकन जंगलात जातात आणि औषधी वनस्पती घेऊन येतात आणि मीराच्या डोक्याला ज्या ठिकाणी काठी लागलेली असते त्या ठिकाणी ते लगेच औषध लावतात. त्यानंतर मीरा त्यांचा हात स्वच्छ धुते आणि त्यांना जेवायला देते. ते आनंदाने जेवण करत असतात. तर मीरा त्यांना सांगत असते की बाबा मला शहरात जायचं आहे, खूप पैसे कमवायचे आहेत. मात्र त्यावर तिचे बाबा काहीही उत्तर देत नाही. तर मीरा वैतागून म्हणत असते की बाबा लोक आपल्या मुलांसाठी काय काय करतात, पण तुम्ही काही केलेलं नाही आहे. तुम्ही काय केलं तर फक्त ही एक कवडी दिली. आणि मग ती तिच्या हातातील कवडी बाबांना दाखवते आणि मग जमिनीवर फेकून देते. मात्र त्याच वेळी त्या कवडीमधून प्रकाश बाहेर येऊ लागतो. तर दुसरीकडे ती माया रागातच अंबिकाची फोटो फ्रेम घेऊन बाहेर चाललेली असते
मात्र तितक्यात ती फोटो फ्रेम दाराला लावलेल्या एका दोरीमध्ये अडकते. त्यामुळे माया खूप घाबरते. ती पटकन त्यातून ती फोटो फ्रेम बाजूला काढते आणि त्या नोकरांना म्हणते की फक्त याचमुळे आपण अजूनपर्यंत सुरक्षित आहोत. जर घराच्या दरवाजाला नसेल ना तर आपण गेलोच असं समजा. त्यामुळे ते नोकरही घाबरतात. पण तितक्यात ते माळी काका त्या ठिकाणी येतात आणि त्यांना बघून माया घाबरते. त्यानंतर ती पटकन तेथून जाण्यासाठी निघते. मात्र घरापुढे रांगोळी काढलेली असते. तर माया त्या रांगोळीवरच थुंकते आणि त्यावर पाय देऊन पुढे निघून जाते. दुसरीकडे मीराचे बाबा ती कवडी उचलतात आणि एक मंत्र म्हणत ती पुन्हा एकदा मीराच्या हातात देतात आणि तिला ती जपून ठेवायला सांगतात. तर मीरा रडतच म्हणत असते की बाबा, या कवडीचं मी काय करू? मला प्लीज ताईबद्दल सांगा. कुठे आहे माझी ताई? मला तिला शोधायचं आहे. आणि ताई हे नाव ऐकताच तिच्या बाबांना काही वर्षांपूर्वी घडलेला तो प्रसंग आठवतो. एका घराला आग लागलेली असते आणि त्या घरामधून एका मुलीच्या मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज येत असतो. त्यामुळे मीराचे बाबा देखील मोठ्याने ओरडतात आणि मग त्यानंतर त्यांना आठवतं की ती जी मीराची ताई होती तिचे डोळे पूर्णपणे लाल झालेले असतात आणि मग त्यानंतर ते मोठ्याने गुरुद्रोह असं ओरडतात. तर मीरा विचारत असते की गुरुद्रोह म्हणजे काय? तर ते बाबा म्हणत असतात की कुळाशी द्रोह, गुरुशी द्रोह. आणि ते ऐकून मीराला मात्र काही कळत नाही. दुसरीकडे वेदा खिडकीतून चंद्राकडे बघत बसलेली असते. तितक्यात मंजिरी त्या ठिकाणी येते आणि ती वेदाला झोपवते. त्यानंतर ती अथर्वसोबत बोलायला जाते. ती अथर्वला सांगत असते की वेदाला आईच्या मायेची गरज आहे, त्यामुळे तू दुसरं लग्न कर. पण अथर्व त्या विषयावर बोलणं टाळतो आणि तो वेदाकडे जातो. वेदाला शांतपणे झोपलेलं बघून त्याला खूप आनंद होतो आणि मग तो तिच्या कानात असणारे हेडफोन काढून ठेवतो. तिला प्रेमाने जवळ घेतो. त्याला त्याने आणि अंबिकाने वेदासोबत घालवलेले आनंदाचे सगळे क्षण आठवतात आणि मग त्यानंतर तो वेदाची सगळी पुस्तकं उचलून ठेवत असताना त्याचं लक्ष तिने काढलेल्या चित्राकडे जातं. तर दुसरीकडे ती माया अंबिकाच्या फोटो फ्रेमवर रॉकेल टाकत असते आणि मग ती रागातच म्हणते की अंबिका, फक्त तुझ्यामुळे माझं आणि अथर्वचं लग्न होऊ शकलं नाही. त्याचं आणि माझं लग्न ठरलं होतं, पण तू आमच्यामध्ये आली आणि म्हणूनच मी तुला आता जाळून टाकणार आहे. आणि मग त्यानंतर ती अंबिकाची फोटो फ्रेम जाळून टाकते. तर दुसरीकडे वेदाने चित्रकलेच्या वहीमध्ये एक चित्र काढलेलं असतं. ते चित्र एका जळणाऱ्या मुलीचं असतं आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं की माय फादर किल माय मदर. आणि ते बघून अथर्व तर पूर्णपणे खचून जातो. त्याला तो क्षण आठवतो जेव्हा एक घर जळत असते आणि त्या घरामध्ये अंबिका मोठमोठ्याने ओरडत असते. त्यातच तिचा मृत्यू झालेला असतो आणि त्यावेळी वेदा देखील त्याच्यासोबत असते आणि ते सगळं आठवून तो पूर्णपणे खचून जातो. आणि त्याचवेळी दुसरीकडे मीराला देखील हेच स्वप्न पडते. एक घर जळत असते आणि त्या घरातून एका बाईच्या ओरडण्याचा आवाज येत असतो. हे स्वप्न आपल्याला सतत का पडते हे तिला समजत नाही. आणि त्याचवेळी तो पोपट म्हणजे हरी तिला म्हणतो की मी तुला सांगतोय ना, एकदा तू देवळातील कुंडाजवळ चल, तुला तिथे तुझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल. आणि मग मीरा लगेच देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी निघते. दुसरीकडे अथर्व वेदाच्या पायाशी बसून खूप रडत असतो आणि हे बघून मंजिरीला वाईट वाटतं आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते. त्यानंतर जेव्हा ती तिच्या खोलीत जाते तेव्हा तिचा नवरा तिच्या जवळ येतो. तर ती रागातच त्याच्याकडे बघते. तिच्या डोळ्यांमधून एक वेगळाच प्रकाश बाहेर येतो आणि दादासाहेबांचे डोळे देखील पूर्णपणे पांढरे होतात. ते मंजिरीला सांगतात की सगळी तयारी झाली आहे, तुम्ही जाऊ शकता. आणि मग मंजिरी त्या घरातून बाहेर येते. ती तिचे केस मोकळे सोडते आणि एका जळालेल्या घराकडे जाण्यासाठी निघते. ती जेव्हा त्या घरामध्ये जाते तर ते घर पूर्णपणे बदलून जाते. आतमध्ये चेटकिनीसारखी दिसणारी एक बाई असते जिचा चेहरा आपल्याला दिसत नाही. तर मंजिरी तिचा आशीर्वाद घेते आणि सांगते की उद्या माझ्या सुनेचे अंबिकाचे वर्षश्राद्ध आहे. तर ती बाई हसतच म्हणत असते, म्हणजे उद्या आपल्याला आपल्या साधनेचं फळ मिळणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, विधींमध्ये कोणताही व्यत्यय येता कामा नये, नाहीतर मग माझ्या हातात काही राहणार नाही. आणि त्यावर मंजिरी म्हणते की सगळं काही ठरल्याप्रमाणे होईल, काळजी नसावी. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मीराला मंदिरामध्ये एक आजी भेटतात. तर वेदाला मारण्याचा प्रयत्न होणार असतो आणि त्यामुळे अंबिका परत येते. तर मीराचे बाबा तिला सांगत असतात की तू आधी आई होशील आणि मग त्यानंतर पत्नी. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.